रहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नहमदुहु नसल्ली अला रसूलिहिल करीम। अम्मा बाद। तमाम हिंदुस्तान बल्कि पूरी दुनिया के हर कौम को बकरीद की मैं काज़ी शहर अलहाज काज़ी सैयद शमसुद्दीन बरकाती ख़तीब व इमाम सुन्नी हनफी ईदगाह मैदान अपनी तरफ़ से मुबारकबाद पेश करता हूँ ईद उद दुहा बकरीद की। और ख़ुसूसन शहर हरियर के तमाम मुसलमानों को, हिंदुओं को, सिख ईसाई जितनी भी कौमें हमारे शहर में हैं, हर कौम के हर फ़र्द को मेरी तरफ़ से ईद की दिल की गहराइयों से खूब मुबारकबाद पेश करता हूँ। दुआ करता हूँ अल्लाह ताला ईद हम सब के लिए खुशियों का ज़रिया बनाए, अमन व सुकून से इत्मीनान से ईद मनाने की अल्लाह हम सब को तौफ़ीक़ अता फ़रमाए। मैं मुसलमानों से, नौजवानों से ख़ुसूसन गुजारिश करता हूँ कि हमारी ईदें अमन व सुकून का नाम है, हमारी ईद का नाम खुशी मनाना है, किसी को तकलीफ़ देना नहीं है। और ख़ास करके बकरीद के मौके पर हम लोगों को इसका ज़्यादा ख्याल रखना चाहिए कि हमारी वजह से हमारे पड़ोसियों को, शहर वालों को, किसी भी कौम के किसी भी फ़र्द को तकलीफ़ नहीं होनी चाहिए। आप क़ुरबानी ज़रूर कीजिए, मगर क़ुरबानी का इस बात का ख्याल रखिए कि जानवरों की जो गोश्त है या गलाज़त है, वो सब चीज़ें रोड रास्ते पे ना, बल्कि गलियों में नहीं, किसी के घर के सामने नहीं, बल्कि उसको आप नदी में बहा दें या कहीं पर दफन कर दें। और ऐसा ना करें गोश्त खोल कर गाय बैल की, भैंस की या पाड़े और गाय की नुमाइश करें, दिखावा करें, सब हमारी शरीयत ने मना किया है। हम अल्लाह को राज़ी करने के लिए कर रहे हैं। हम लोगों को चाहिए कि हम खामोशी के साथ अपने जानवरों की क़ुरबानी करें और दिखावा ना करें। दिखावे से आपकी क़ुरबानी कबूल नहीं होगी, बल्कि आपकी पूरी मेहनत बेकार हो जाएगी। और ख़ास जो है इस वक्त हमारे मुल्क के, पूरी दुनिया के हालात सामने रख कर हम लोगों को हर एक का ख्याल रखना चाहिए। मोहब्बत से, प्यार से, अदब से सब लोगों के साथ हमारा अच्छा सलूक हो। सबको ईद की मुबारकबाद दें। और मेरी दुआएं हैं अल्लाह रब्बुल इज़्ज़त अपने महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सदक़े ये बकरीद यानी ईद उद दुहा का दिन हमारे लिए अमन और शांति का दिन बनाए और हर एक को खुशी अता फ़रमाए, किसी को हमारे से रंज, तकलीफ़, दुख ना पहुँचे। और हम सब मिलजुल कर, मैं अपने हिंदू भाइयों से, सिख ईसाइयों से भी गुजारिश करता हूँ कि आप हमारी ईदों में साथ रहते हैं, हम आपके साथ रहते हैं। छोटी मोटी अगर हम लोगों से कहीं कोई भूल चूक नौजवानों से हो जाए तो आप उनको नज़रअंदाज करें, उसको कोई इशू ना बनाएं। और दूसरी बात, नौजवानों से गुजारिश है कि कोई भी गाड़ियां लेकर आवाज़ पुकारा करें, साइलेंसर ओपन करके उसको व्हीलिंग करें, ये सब चीज़ों से सिवाय नुकसान के फ़ायदा नहीं है। लिहाजा मुझे उम्मीद है कि आप लोग इन सब बातों का ख्याल रखेंगे। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ। ಮೊದಲದಾಗಿ ಸಮಸ್ತ ನಾಡಿನ ಜನತೆಗೆ ಬಕ್ರೀದ್ ಹಬ್ಬದ ಶುಭಾಶಯಗಳು। ಏನು ನಾಳೆ ನಮ್ಮ ಬಕ್ರೀದ್ ಹಬ್ಬವನ್ನು ನಾವು ಆಚರಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಇದರಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಶಾಂತಿಯುತದಿಂದ ಹಬ್ಬವನ್ನು ಆಚರಿಸೋಣ ಅಂತಂದು ನಾನು ಅಂಜುಮನ್ ಸಂಸ್ಥೆಯ ವತಿಯಿಂದ ಇಡೀ ನಮ್ಮ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಮತ್ತು ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। ಹಬ್ಬ ಅಂದರೆ ಅದು ಒಂದು ಖುಷಿಯಾದ ವಾತಾವರಣ ಆಗಿರುತ್ತದೆ। ಆದ್ದರಿಂದ ತಾವುಗಳು ಬೇರೆಯವರಿಗೆ, ಅನ್ಯ ಕೋಮದವರಿಗೆ ಯಾರಿಗೂ ತೊಂದರೆ ಆಗಲಿಲ್ದಂಗೆ ಆ ಹಬ್ಬವನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡಬೇಕು। ಈ ಏನು ಕುರ್ಬಾನಿ ನೀವು ಏನು ಕೊಡ್ತೀರಲ್ಲ, ಆ ಗಲೀಜಾಗಲಿ ಇಂಥ ವೇಸ್ಟ್ ಸಾಮಾನಾಗಲಿ ಯಾವುದೇ ಥರದ್ದು ನೀವು ದಾರಿಯಲ್ಲಿ ಒಗೆಯೋದಾಗಲಿ, ಬೇರೆ ಕಡೆ ಅಲ್ಲಿ ಹಾಕೋದಾಗಲಿ ತಾವು ದಯವಿಟ್ಟು ಮಾಡಿ ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ಇನ್ನೊಂದು ಸಮಾಜಕ್ಕೆ ತೊಂದರೆ ಉಂಟಾಗದಂತೆ ನೀವು ನೋಡ್ಕೋಬೇಕು। ನಮ್ಮ ಮೊಹಮ್ಮದ್ ಪೈಗಂಬರ್ ಅವರು ಸಲ್ಲಲ್ಲಾಹು ಅಲೈಹಿ ವಸಲ್ಲಮೇ ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಇನ್ನೊಂದು ಅನ್ಯ ಧರ್ಮದವರಿಗಾಗಲಿ ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗಾಗಲಿ ನಮ್ಮ ಇಸ್ಲಾಂ ಧರ್ಮದಲ್ಲಿನೇ ಇಲ್ಲ ತೊಂದರೆ ಕೊಡೋದು। ಹಾಗಾಗಿ ನಾವು ಈ ಹಬ್ಬವನ್ನು ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಿಂದ ಯಾರಿಗೂ ತೊಂದರೆ ಆಗಲಿಲ್ದಂಗೆ ನಾವು ಆಚರಿಸೋಣ। ಯಾರಿಗೆ ಈ ಥರ ತೊಂದರೆ ಆಗಲಿಲ್ದಂಗೆ ಈ ಹಬ್ಬ ಆಚರಣೆ ಅಂತಂದು ನಾನು ಇಷ್ಟು ಮಾತು ಹೇಳ್ತೀನಿ। ಸ್ಮಾರ್ಟ್ ನ್ಯೂಸ್ ಕನ್ನಡ ಚಾನಲ್ ವತಿಯವರಿಗೆ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಈ ಬೈಟ್ ತೊಗೊಂಡಿದ್ದಕ್ಕೆ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತೀನಿ। बरकातुहू। हरियर के तमाम हिंदू मुस्लिम भाइयों को मस्जिद आज़म के जानिब से ईद उल अज़हा की
मुबारकबाद पेश करते हुए ये ईद अमन और शांति के लिए बनाई गई है और एक बाप अपने खुदा के वास्ते अपने बच्चे को कुर्बान करने के हद तक भी जा सकता कर बोल को दिखाने की एक हमारे पैगंबर इब्राहिम अलैहिस्सलाम की एक जो सुन्नत थी उसे दोबारा ताज़ा करने के लिए हमारे हुजूर ये चीज़ को है ना ईद के हिसाब से खुदा ताला के हुक्म से ईद उल अज़हा को एक ईद के मानिंद गुजारने के ये किए हैं। अल्लाह के फजल करम से आप तमाम भी इस ईद की खुशियों में शामिल होकर ईद किस तरह हमारे हिंदू भाइयों को तकलीफ़ नहीं हो सका हमें ईद गुजारने के पर खुलूस हमें गुजारिश करते हैं, हमारे कौम से कर बोल को इल्तिजा करते हैं। अस्सलाम वालेकुम। तमाम अहले इस्लाम को ईद उल अज़हा की दिल के अता गहराइयों के साथ मुबारकबाद पेश करता हूँ। आप तमाम को इस बात की भी मैं ये बात कहना चाहता हूँ कि आपकी कुर्बानियाँ हो, क्योंकि हर किसी को भी आपके ज़रिए से तकलीफ़ ना पहुँचे, ये भी एक कुर्बानी है। आपका अपना हाथ से, आपके अपनी ज़बान से जो भी महफूज रहता है वही असल में मुसलमान भी है। दरअसल ये बकरीद भी है और ईद उल अज़हा है, इसमें ज़्यादातर कुर्बानियाँ दिल से दी जाते हैं अल्लाह की रज़ा के लिए, अल्लाह के रसूल की रज़ा के लिए। जो अल्लाह के रज़ा के लिए कुर्बानियाँ देता है असल में वही सच्ची और पक्की कुर्बानी होती है। दरअसल मैं ये कुर्बानी जानवर के हद तक ना रहे, आप अपनी ज़ाती तौर पर भी जैसा कि नमाज के लिए आपका वक्त निकालना ये भी एक कुर्बानी है। जैसा कि आप एक दूसरे को मोहब्बत से बात करना, एक भाईचारा बढ़ाना, ये भी एक कुर्बानी है। दरअसल आपको बहुत कुछ आपने दूसरों के साथ तकलीफ़ें उठाई होंगी, उनको भी माफ़ करना ये भी एक कुर्बानी है। इसलिए मैं आप तमाम को ये सब सारे बातों की कुर्बानियों का आपको अल्लाह ताला अजर अज़ीम अता फ़रमाए। फिर एक बार आप तमाम को ईद उल अज़हा की मुबारकबाद पेश करता हूँ। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। कल का दिन ईद उल अज़हा बड़े ज़ोर व खुशी के साथ मनाया जा रहा है। मस्जिद आज़म में जमात 8:30 बजे रखी गई है। ये अमन व सुकून के साथ सभी भाईचारे के साथ ईद मनाने की कोशिश करेंगे इंशाअल्लाह। आगे हमारे मस्जिद के सदर साहब उनसे मुखातिब करने के लिए माइक दे रहा हूँ। ನಮ್ಮ ನಾಡಿನಲ್ಲಿ ಪವಿತ್ರವಾದಂಥ ಬಕ್ರೀದ್ ಹಬ್ಬವನ್ನು ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವರು ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮೊದಲನೇದಾಗಿ ನಮ್ಮ ನಾಡಿನ ಎಲ್ಲ ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವರಿಗೆ ಬಕ್ರೀದ್ ಹಬ್ಬದ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ತಿಳಿಸ್ತಾ, ಈ ಬಕ್ರೀದ್ ಹಬ್ಬದ ವಿಶೇಷ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಇದು ಒಂದು ಇಸ್ಲಾಂ ಧರ್ಮದ ಪ್ರಮುಖವಾದಂಥ ಹಬ್ಬ. ಇದು ಏನನ್ನು ಸೂಚನೆ ಮಾಡುತ್ತೆ ಅಂದರೆ ತ್ಯಾಗ ಮತ್ತು ಬಲಿದಾನವನ್ನು ಸೂಚನೆ ಮಾಡುತ್ತೆ. ಹಿಂದೆ ಪ್ರವಾದಿ ಮೊಹಮ್ಮದ್ ಇಬ್ರಾಹಿಂ ಸಾಹೇಬರು ತಮ್ಮ ಮಗನನ್ನೇ ಅಲ್ಲನಿಗೆ ದಾನ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ರೆಡಿ ಆಗ್ತಾರೆ. ಇಂಥ ಟೈಮ್ನಲ್ಲಿ ಆ ಅಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಸೂಚನೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ನಿನ್ನ ಮಗನ್ನ ದಾನ ಕೊಡಬೇಡ, ನೀನು ಬಲಿ ಕೊಡಬೇಡ, ಅದ್ರ ಬದಲು ಒಂದು ಪ್ರಾಣಿನ ಬಲಿ ಕೊಡು ಅಂತ ಹೇಳಿ ಅಲ್ಲ ಅವರು ದಯಾಮಯವಾದ ಅಲ್ಲ ಅವರು ಸೂಚನೆ ಮೇರೆಗೆ ಅವರು ಅಲ್ಲಿಂದ ಪ್ರಾಣಿಗಳ್ನ ದಾನ ಮಾಡೋದು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತಾರೆ. ಆ ಒಂದು ದಾನದ ಪ್ರತೀಕನೇ ಈ ಬಕ್ರೀದ್ ಹಬ್ಬ. ಈ ಒಂದು ಪವಿತ್ರವಾದ ಹಬ್ಬವನ್ನು ನಮ್ಮ ನಾಡಿನಾದ್ಯಂತ ಮುಸ್ಲಿಮ್ಸ್ ಬಾಂಧವರು ಭಾಳ ಅತ್ಯಂತ ಶ್ರದ್ಧಾಭಕ್ತಿಯಿಂದ ನೆರವೇರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ನಾವೆಲ್ಲ ಪಾಲ್ಗೊಳ್ಳೋಣ. ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಬಕ್ರೀದ್ ಹಬ್ಬದ ಶುಭಾಶಯವನ್ನು ನಾಡಿನ ಎಲ್ಲ ಜನತೆಗೂ ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವರಿಗೂ ತಿಳಿಸ್ತಾ ನನಗೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ಟೆ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ನಾಡಿನ ಜನತೆಗೆ ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಮ್ಸು ಬಕ್ರಿ ಹಬ್ಬದ ಆರ್ಥಿಕ ಶುಭಾಶಯ ಹೇಳುತ್ತಾ, ಕರ್ನಾಟಕ ರಕ್ಷಣಾ ವೇದಿಕೆ ಯಾವಾಗಲೂ ಬಕ್ರಿ ಹಬ್ಬವನ್ನು ಅದ್ಧೂರಿಯವಾಗಿ ಆಚರಣೆ ಮಾಡಲಿ, ಶಾಂತಿಯುತವಾಗಿ ಇದೊಂದು ಹಬ್ಬವನ್ನು ನಡಿಬೇಕು.
ಯಾಕಂದರೆ ಇಡೀ ರಾಜ್ಯ ತುಂಬ ಇಡೀ ದೇಶದ ತುಂಬ ನಡೆಯುವಂಥ ಬಕ್ರಿ ಹಬ್ಬಗಳನ್ನು ಪ್ರತಿ ವರ್ಷವೂ ಕೂಡ ಶಾಂತಿ ರೀತಿಯಿಂದನೇ ಯಾವಾಗಲೂ ಈ ಹಬ್ಬವನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡ್ಕೊತ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವರಿಗೆ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ರಕ್ಷಣೆ ವೇದಿಕೆಯಿಂದ ಅವ್ರನ್ನ ಆರ್ಥಿಕ ಶುಭಾಶಯಗಳು ಹೇಳುತ್ತೇವೆ. ಜೈ ಕರ್ನಾಟಕ. ಸಮಸ್ತ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಬಾಂಧವರಿಗೆ ಬಕ್ರೀದ್ ಹಬ್ಬದ ಆರ್ಥಿಕ ಶುಭಾಶಯಗಳು. ಆ ಭಗವಂತ ಎಲ್ಲರಿಗೂ ಆರೋಗ್ಯ ಆಯುಷ್ಯ ಕೊಟ್ಟು ಕಾಪಾಡಲಿ. ಅದೇ ರೀತಿ ಎಲ್ಲರೂ ಶಾಂತಿ ಸೌಹಾರ್ದದಿಂದ ಈ ಒಂದು ಬಕ್ರೀದ್ ಹಬ್ಬವನ್ನು ತುಂಬ ಸಂಭ್ರಮದಿಂದ ಆಚರಣೆ ಮಾಡಲಿ ಅಂತೇಳಿ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ರಕ್ಷಣಾ ವೇದಿಕೆ ಪ್ರವೀಣ್ ಶೆಟ್ಟಿ ಬಡದಿಂದ ನಾವು ಶುಭಾಶಯನ ಕೋರ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಹರಿಹರ ಇಡೀ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಇಂದು ಬಕ್ರೀದ್ ಹಬ್ಬವನ್ನು ಆಚರಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇವತ್ತು ತ್ಯಾಗ ಮತ್ತು ಬಲಿದಾನದ ಸಂಕೇತ. ಬಕ್ರೀದ್ ಹಬ್ಬ ಅಂದರೆ ಬರೀ ಬಕ್ರೀದ್ ಅಂದರೆ ಕುರಿ ಕೊಯ್ಯೋದು ಮಾಂಸ ಹಚ್ಚೋದಲ್ಲ, ತ್ಯಾಗ ಮತ್ತು ಬಲಿದಾನದ ಸಂಕೇತ ಆಗಿದೆ. ಏನಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಮಾನವತೆಯನ್ನು ಮನುಷ್ಯನ ಜೀವನ ಏನಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಧರ್ಮದಲ್ಲಿ ನಿಂತಿದೆ. ಇದು ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಹರಿಹರದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ನಾವು ಬಕ್ರೀದ್ ಹಬ್ಬವನ್ನು ಆಚರಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಹಿಂದೂ ಬಾಂಧವರು ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವರು ಸೇರಿ ಇವತ್ತು ನಾಳೆ ನಾವು ಬಕ್ರೀದ್ ಹಬ್ಬವನ್ನು ಆಚರಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇದು ತ್ಯಾಗ ಮತ್ತು ಬಲಿದಾನ ಸಂಕೇತವಾಗಿರುವಂಥ ಈ ಹಬ್ಬವನ್ನು ಎಲ್ಲರೂ ನಾವು ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವರು ಒಗ್ಗಟ್ಟಾಗಿ ಇವತ್ತು ನಾಳೆ ಬೆಳಗ್ಗೆ ಬಕ್ರೀದ್ ಹಬ್ಬವನ್ನು ಆಚರಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಬಕ್ರೀದ್ ಹಬ್ಬದ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಇಮ್ತಿಯಾಜ್ ಜಲಾಲ್, ಹರಿಹರ ಬ್ಲಾಕ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರ ಘಟಕದ ಅಧ್ಯಕ್ಷ.